वेलकम बॅक. तालुका हापमधील पहिला सामना आणि त्या पहिल्या सामन्याचा टॉस आपण करतोय. या स्पर्धेचे आपले लाडके आयोजक अमोलदादा कतोरे यांच्या शुभ असते. दोन्ही टीमचे संघनायक आपल्या समेत उपस्थित झालेले आहेत. मस्सा विभाग 11चे संघकर्णधार आकाश कुणे, त्याचबरोबर जनमान बेलपाड 11चे संघकर्णधार राजू राठोड आपल्या समेत उपस्थित. टॉस होतोय. सामना असेल 5 षटकांचा, कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा नियम या स्पर्धेचा. सूचना आताच आलेली आहे. टॉस झाल्या 5 मिनिटांच्या आत तुम्हाला चित्ररक्षण सज्ज करावं लागेल. स्पेशल कॉर्न या स्पर्धेसाठी आपण वापरतोय, त्याची ओळख दिलेली दोन्ही टीमच्या कॅप्टनला. कॉल असेल तो मस्सा विभाग 11चे संघकर्णधार आकाश खुने यांचा. हेड ॲट एस हेड. सो नाणेफेकीचा कौल मस्सा विभाग 11चे संघकर्णधार आकाश यांनी जिंकलेला आहे. महत्त्वाचा सामना आहे. सकाळचं सत्र तालुका हापमध्ये तुम्ही खेळताय. ॲज अ कॅप्टन टीमनं काय जबाबदारी स्पेशली तुमच्यावरती दिली आहे? जबाबदारी म्हणजे मला टीममध्ये इन केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. टॉस जिंकलाय. समोर जनमान बेलपाड 11 तालुका हापमधील एक नामवंत संघ, मुरबाडमधील अनेक तारे सितारे या टीममध्ये इन ॲक्शन आहेत. पहिल्या 5 ओव्हरमध्ये काय करण्यास पसंती दर्शवाल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये प्रथमतः गोलंदाजी करत असताना कुठले असे गोलंदाज असतील खास करून ज्यांच्या वतीनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा ॲज अ कॅप्टन तुला आहे? टीममध्ये भानुदादा आहे, हर्षद आहे आणि प्रवीण सागरदा, असे बरेच बॉलर आहेत का ते कमीत कमी धावा रोखतील. या स्पर्धेसाठी जेव्हा तुमच्या टीमचं नाव, तुमचा टीमचा प्रवेश नोंदवला गेला, या संपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी कशा पद्धतीची पूर्वतयारी तुमच्या टीमची झालेली आहे? या स्पर्धेची उत्स्फूर्तता तर लागलीच होती, पण आयोजकांनी इथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. कसं वाटतंय आमदार चषकाचं अमोलदादा कतोरे यांच्या संकल्पनेतून हे 5व्या पर्वातील आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे. जनमान बेलपाड 11चे कॅप्टन राजू राठोड सध्या आपल्या समेत जॉईंट आहेत. राजू, सकाळचं सत्र टॉस गमावलाय. 5 ओव्हरची मॅच. या मैदानावरती क्लायमेट कंडिशन इतकी मॅटर करत नाही, बट आता बॅटिंग करायचे. पहिल्या डावामध्ये किती पार स्कोअर जो तुला पॉसिबल वाटतोय? 70-75 पर्यंत आम्ही करण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग डिपार्टमेंटकडून खास करून कुठले असे बॅटर असतील ज्यांच्याकडून या मॅचमध्ये चांगल्या रन स्कोअर करण्याची जबाबदारी तू ॲज अ कॅप्टन म्हणून देशील? नाही, तालुका टीम येतं सगळे चांगले आहेत, पण वरचे जे आहेत चांगले खेळणारे त्यांनी चांगला खेळावा. गणेश, जितू या कोणी सगळे. खास करून कसं वाटतंय मुरबाड मधील ही नामवंत स्पर्धा अमोलदादा कथोरे आयोजित दमदार आमदार चषक मुरबाड 5व्या पर्वातील खास करून तालुका हापमधील आजचा स्पेशल फायनल डे आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजनचा काही विषयच नाही. काल सगळ्यांनी बघितला 5-5, 6-6 ओव्हरच्या मॅचची. या मला वाटतं शहापूर तालुक्यात पण आम्ही गेलतो त्या आयडीची, ठाणे जिल्ह्यात झाला. तिकडे गेलतो तर 2-2, 3-3 ओव्हरच्या तालुक्याचे म्हणजे अशापेक्षा नाही खेळायला बरं. अशा टुर्नामेंट भारी केली आणि असेच करत राहा अमोल कतोरेंनी. दोन्ही टीमच्या संघकर्णधारांना ऑल द बेस्ट आपण देऊया. सो दोन्ही फ्रॉम द सेंटर इज मस्सा 11 ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. यानंतर तालुका हापला सुरुवात होते. पहिला सामना अगदी काही क्षणात आपल्या भेटीला येतोय. स्टे ट्यून विथ अस, जोडले राहा. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यावा. ॲडव्होकेट लकीदादा मात्रे, ॲडव्होकेट गुरुदादा मात्रे उपस्थित झालेत. आपले स्वागत आहे, विनंती. या मंचावरती आमदार चषकाच्या तालुका हापमधील आजच्या अंतिम दिवसात आपले सरचे स्वागत. वेलकम बॅक. आजच्या स्पर्धेचा निर्णायक दिवस. काल ग्रामीण विभागातील फायनल आपण कव्हर केलेली आहे. आज तालुका हापमधील 8 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपण बघत आहोत. जनमान बेलपाड 11 आणि त्यांच्या विरुद्ध मस्सा विभाग 11 असे 2 संघ सध्या इन ॲक्शन आपण बघत आहोत.
चला फिल्डिंग सेट करा म्हसा विभाग 11. म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन मधील सर्व खेळाडू यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील. टॉस त्याने जिंकलेला आहे. बॉलिंगचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. विनंती आहे टीम म्हसा विभाग 11 अधिकचा वेळ न दबडता आता फिल्डिंग लगेचच सेट करा. कॅप्टन आकाश. चला दोन्ही टीमच्या संघ कर्णधारांसाठी एक विशेष सूचना आहे. आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवा. जनमान बेलपाडा 11 त्याचबरोबर म्हसा विभाग 11 या दोन्ही संघाच्या संघटकांना सूचना आहे. सामना सुरू होण्यापूर्वी आपली प्लेइंग 11 आपला टीम स्क्वॉड आमच्यापर्यंत पोहोचवा. कॅप्टन आकाश कुणे आपला टीम स्क्वॉडची डिटेल तो डाटा आमच्या ऑफिशियल ऑपरेटरपर्यंत पोहोचवा. राजू राठोड आपण आपल्या टीमचा ऑल स्क्वॉड डाटा आमच्या ऑफिशियल ऑपरेटरपर्यंत पोहोचवा. चला फिल्डिंग सेट करा लगेचच म्हसा विभाग 11.
हॅलो चिक, वेलकम बॅक. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. 14 विद्या 64 कलेचा अधिपती दादा बाप्पा गणराला वंदन करून अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपतींच्या चरणी त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करून शंभूराजांना मानवंदना करून आजच्या निर्णायक तालुका हाफ स्तरीय अखेरच्या दिवसाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आज कुठेतरी मुरबाडचं क्रिकेट एकत्रित होताना पाहायला मिळतंय. या गोष्टीचा मात्र सार्थ अभिमान आहे. आमदार चषक 2025 अमोलदादा कथोरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं भव्य दिव्य पर्व आता स्पर्धेचा 7वा दिवस आहे. काल ग्रामीण गटातील मेगा फायनल्स सेमीफायनल्स कव्हर होताना आपण पाहिल्या, तर आज मुरबाड तालुक्यातील अनेकविध असोसिएशनशी संबंधित संलग्न खेळाडू या स्पर्धेमध्ये सम्मिलित होताना आपल्याला पाहायला मिळतील. आज क्वालिटी क्रिकेट ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना पहिला सुरू होतोय. जनमान बेलपाडा 11 त्यांच्या विरुद्ध मस्सा विभाग 11. एका बाजूला मुरबाडमधील स्टारकाट इन ॲक्शन आहे आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत दुसऱ्या बाजूला मस्सा विभाग परिसरातील ग्रामीणचे खेळाडू सध्या इन ॲक्शन आहेत. आकाश खुने यांच्या नेतृत्वाखाली मस्सा विभाग 11 हा संघ सध्या इन ॲक्शन आहे, ज्यांनी टॉस जिंकलाय. पहिल्या 5 ओव्हरमध्ये बॉलिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय तर बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय. जनमान बेलपाड 11ला आघाडीसाठी मिस्टर MPL जी गणेश गायकर आणि त्याची सोबत देतोय बाहुबली ऑफ मुरबाड जितू चव्हाण. हे 2 बॅटर बॅटिंगसाठी दाखल झालेत तर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आंबेगाव एक्सप्रेस प्रवीण विदे. सामना होतोय सुरू. उपस्थित सर्वांच्या वतीनं या दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. फील्ड प्लेसमेंट वरती नजर टाकूयात. विकेट किपरच्या सोबतीनं शॉट थर्डमॅन शॉट फॅन लेग बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आतमध्ये वायडिश मिड ऑन ऑन साइडला मिड विकेट रिजनला एक फिल्डर डीप मध्ये सेट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण बघत आहोत स्ट्रेटिश लॉंग ऑफ सध्या बाउंड्री सेविंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना बॅकवर्ड स्कोर लेगला एक फिल्डर इनफिल्ड मध्ये सामना सुरू होतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकं कुठल्या परिस्थितीत 20 मिनिटात टाकावी लागतील. बरोबर 10 वाजून 20 मिनिटं तालुका हा पहिला सामन्याचा पहिला बॉल पडतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅकअप लेंथ समोर उडवला. वॉट अ शॉट ऑन डी एफ खेळतायत पण मिस टायमिंग फटका आहे की टायमिंग आहे. पंचांचा अधिकृत इशारा यायचा. एसडीच षटकार हा 6 धावा हा षटकार आणि या षटकाराने मात्र सध्या डाव सुरू होतोय टीम जनमाल बेलपाडा 11चा. एसडीज फिल्डरचा पाय आय थिंक सीमा रेषेच्या बाहेर गेला, त्याच कारणासह आता स्वतः क्षेत्ररक्षकांनी ती कबुली दिलेली आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट एसडीज डीजे कक्षाकडे जर बॉल डायरेक्टली साऊंडला हिट झाला तो बॅटर कुठलाही असो त्याला 500 कॅश प्राइज आहे. गणेश गायकर साठी जे कॅश प्राइज आहे. एसडीज अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. लाईन त्या ठिकाणी खराब आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल जनमान बेलपाडा 11 क्रिकेट संघाला आणि या एक्स्ट्रा धाबेसोबत सध्या टीमची टोटल स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 37 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या धावफल कव्हर. बॅकफुटवर जात असताना कट केले बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. स्क्वेअर कटचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने पोहोचतायत. चांगला थ्रो सध्या नॉस्टॅकरला देत असताना 2 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या स्कोरबोर्डवर. मिस्टर MPL गणेश गायकर व्यावसायिक खेळाडू म्हणून फार मोठं नाव आहे सध्या स्टॅकर एंडला. सॉफ्ट बॉटममॅन ड्राईव्ह केल्या बॉल. चांगल्या बॉलला सन्मान देत असताना 1 धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे. सिंगल धावेसोबत संघ पुढे सरकताना सध्या आपण बघत आहोत. जनमान बेलपाडा 11 टीमची टोटल आहे धावफलकावरती सध्या विदाउट एनी विकेट लॉस 10 ऑन बोर्ड. 10 धावा स्कोरबोर्डवर. बाहुबली ऑफ मुरबाड जितू चव्हाण सध्या खेळतोय स्टॅकर एंडला. व्यावसायिक स्तरावरील त्याचा अनुभव फार मोठा आहे, फार दांडगा आहे आणि पाचच्या पहिल्या सामन्यात आता बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये त्याची कामगिरी कशी असेल. फील्ड पोझिशन मध्ये सध्या बदलाव करत असताना संघ मस्सा विभाग 11.
बॉल तयार प्रवीण. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटर जात असताना पुल केलाय, गुल केलाय. बाहुबली मुरबाड जितू चव्हाण पाठवलाय बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. युजिट दमदार आमदार चषक षटकार. षटकारासोबत जितू चव्हाणचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. सांघिक धावफलक मात्र फ्लाय होताना पाहायला मिळेल जनमान बेलपाड 11 क्रिकेट संघाचं. 16 ऑन बोर्ड, 16 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पहिल्या षटकात मिळाली आहे दमदार सुरुवात. दोन्ही सलामीवीरांनी चांगला स्टार्ट सध्या करून दिलाय. बॅटिंग करत असताना जनमान बेलपाड 11 क्रिकेट संघाला लॉंग ऑफ आता आतमध्ये मिड ऑफला आलेला आहे. मिड विकेटचा फिल्डर डीप मध्ये थोडा पुढे सरकतोय. यॉर्कर सन्मान दिलाय. सॉफ्ट बॉटम हँडने खेळतायत. बॅकलिपला खाली आणत असताना शॉर्ट कव्हर मध्ये करतायत ड्राईव्ह. समीर भोईरचा बॅकअप येताना पाहायला मिळेल. मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत जनमान बेलपाडा क्रिकेट संघाचा. विदाउट एनी विकेट लॉस 17 ऑन बोर्ड, 17 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. ओ स्विचिटचा अटेम्प्ट चांगला फुल लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला वेग पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेट किपर सागर शिंगोले याच्या हातात जाऊन विसावतोय. डॉट बॉलनं षटकाची होईल समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. चांगला स्टार्ट बॅटिंग करत असताना जनमान बेलपाड 11 क्रिकेट संघाचा. टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत विदाउट एनी विकेट लॉस 17 ऑन बोर्ड, 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 बॉलमध्ये 9 धाब्याचं योगदान देतोय मिस्टर MPL गणेश गायकर आणि त्याची सोबत देत असताना जितू चव्हाण बाहुबली मुरबाडच्या बॅटमधून येत आहेत. 2 बॉलमध्ये एका षटकारासोबत एका सिंगल धाब्यानिशी धावा 7. षटक सध्या सुरू होतंय. दुसरं सेकंड पॉवर प्ले. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू आहे. वाईड बॉल, बीमर बॉल आणि रनआउट साठी इन बिटवीन 10 सेकंड तुम्ही तो आमच्या ऑनफिल्ड अंपायर सोबत डिस्कस करून कन्फर्म करून आमच्या टीव्ही अंपायर कडे तो रेफर करू शकता. ही सूचना आपण लक्षात घ्या. कंपल्सरी चिसिंग अँड ड्रेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. LBW लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. ही देखील महत्वाची बाब जी आपण लक्षात घ्या. षटक सुरू होते. दुसरं सेकंड पॉवर प्ले. पिटू मध्ये बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम बांदिवली समीर भोईर तयार होत आहेत. स्टॅकर एंडला जितू चव्हाण. पहिला बॉल फुल टॉस पण मिस टाइम. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल मागे झाला. बॅकअप साठी अजय काळेकर उपस्थित झाले. चांगला थ्रो देत असताना एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल जितू चव्हाणला. सिंगल धाब्याच्या मदतीनं सध्या टीम पुढे सरकतीये. जनमान बेलपाडा 11 स्कोर सध्या दाखल करते आपण बघत आहोत. 18 ऑन बोर्ड. गणेश गायकर सध्या स्टॅकर एंडला ज्याची सुरुवात जबरदस्त राहिली आहे P1 मध्ये. आता P2 मध्ये चॅलेंज समोर तगड आहे समीर भोईरचं, हे देखील विसरून चालणार नाही. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न हवा तसं टायमिंग नव्हतं. मिडविकेटचा फिल्डर स्वतः कॅप्टन आकाश खुने त्याच्याकडे उपस्थित आहे. चांगला थ्रो देतोय. एकच मिळताना दिसेल. 2 बॉल 2 सिंगल. अधिकची घाई अधिकची जोखीम सध्या दोन्ही फलंदाज घेताना दिसत नाही. ॲज पर प्लॅनिंग सध्या त्यांचा चांगला तालमेल या सामन्यात आपण बघत आहोत. स्कोर 19. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली. स्कोर लेगच्या बाजूने काढलाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलाय पण क्षेत्ररक्षकाला पोहोचण्यापूर्वी बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. जितू चव्हाणच्या बॅटमधून येत आहेत या 4 धावा. चौकार. आणखीन एक चांगला फटका, चांगलं टायमिंग आणि धावा देखील चांगल्या मिळताना पाहायला मिळत आहेत.
जितू चव्हाण शो सध्या सुरू होतोय आणि त्याचा तडाखा बसतोय. टीम मस्सा विभाग 11 क्रिकेट संघाला चौकारा पाठोपाठ येणारा भव्य षटकार. या षटकारासोबत धावसंख्या सध्या वेगानं फ्लाय होत असताना उंचवडी घेत असताना बॅटिंग करणाऱ्या जनमान बेलपाड 11 क्रिकेट संघाची 29 ऑन बोर्ड. 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर. समीर भोईरच्या विरुद्ध सध्या आक्रमण करत असताना काउंटर अटॅक करत असताना आपण बघत आहोत बाहुबली मुरबाड जितू चव्हाणला. ऑन साइडला या आपल्याला दिशा दिली आहे. गॅप मध्ये खेळतात. वॅकंट एरिया. गॅप मोठा. धावांचा पाहायला मिळत नाही. तोटा. आणखीन एक चमकदार चौकार बाहुबली मुरबाड जितू चव्हाणच्या बॅटमधून. या 4 धावा. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत इन डबल डिजिट डबल फिगर 33 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 16 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये समीर भोईरच्या विरुद्ध स्कोर करण्यात आलेले आहेत. 6 बॉल 22. जितूचं योगदान आता समोर केलंय आक्रमण. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. डाईव्ह त्यानं लगावली. स्वतः कॅप्टन नव्हता. चांगले एफर्ट पण सरते शेवटी प्रयत्न त्याचा अपयशी राहिलेला आहे. 2 धावा अपूर्ण होताना पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. आकाश खुनेचे कमालीचे एफर्ट रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर समोर लॉफ्ट केला तर लॉंग ऑफ वरून फार दूरवरचं अंतर कापत तो बॉलपर्यंत आला होता परंतु चेंडूला अंतिम क्षणापर्यंत आपल्या हाताच्या उंजलीमध्ये तो कैद करू शकला नाही. जेतू चव्हाणला मिळतं जीवदान. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकं समाप्त झाली. टीमची धावसंख्या पॉवर प्लेच्या 2 षटकांती आपण बघत आहोत. 17.50च्या धावगतीने विदाउट एनी विकेट लॉस 35 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 7 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 24 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन देतो जेतू चव्हाण. त्याच्या सोबत देतो मिस्टर MPL गणेश गायकर. 5 बॉलमध्ये 10 धाब्याचं योगदान त्याच्याही बॅटमधून आलेलं आहे. आणि ओपनिंग पेअर कडून जी पार्टनरशिप आवश्यक होती, जी गरजेची होती, ज्या पद्धतीने संघनायक राजू राठोडनं बॅटच्या दरम्यान उल्लेख केला होता तो स्टार्ट सध्या सामन्यात करून दिला जनमान बेलपाड 11 क्रिकेट संघाला. 5 बॉल 10चं योगदान गणेश गायकर देतोय जो सध्या स्टॅकर एंडला खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर ब्लॅक स्क्रीन एन कडून अर्थातच सारिक हॉटेल एन कडून आपण बघत आहोत भानुदास दिसलेला. ओव्हर नंबर 3च्या दरम्यान सध्या तर बॉलिंग मार्कवर सेट होत असताना मस्सा विभाग 11 विरुद्ध जनमान बेलपाड 11 या 2 टीमच्या दरम्यान तालुका हाफ मधील हा पहिला सामना आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅच मुरबाड सिटी स्टार विरुद्ध परी 11 किनवली. दोन्ही टीम कॅप्टन. मिड दरम्यान टॉस होईल. पहिला बॉल बॅक ऑफ लेन तो ऑन साइडला दिशा दिली. एक नंतर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय पण आता नकार दिलाय तो जितू चव्हाण. विकीचं जबरदस्त बॅकअप सध्या येताना आपण बघत आहोत. तो देखील या हंगामात चांगल्या फॉर्म मध्ये. MS11 जनमान वाघाचे वाडी संघ आंबेगावकर चषकात देखील कालच्या दिवसात बक्षीस पात्र फेरीचं तिकीट त्यांनी काबीज केलेलं आहे. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. स्ट्राइक आता रोटेट होईल. इन्फॉर्म बॅटर जितू चव्हाण सध्या खेळतो स्टॅकर एंडला. सिंगलनं स्कोर आपण बघत आहोत 36 धावा सध्या धावफल कव्हर. फुल टॉस. सॉफ्ट बॉटरमॅन समोर ड्राव केलाय थ्रू द कव्हर्स. एकदा मात्र मिळताना दिसेल. सिंगल धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 37. 37 धावा सध्या दाफल करती. फुल टॉसला सन्मान का दिला हाच प्रश्न आता डगआउटनं उपस्थित केलेला आहे. पण जितू चव्हाणनं
एक सिंगल धावगड्यामध्ये स्वारस्य दाखवलेलं आहे. समोर आक्रमण केलंय, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक पण त्याच्या आवाक्याबाहेर, त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल फ्लाय होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस्टर MPL गणेश गायकरच्या बॅट मधून येतोय हा दमदार प्रहार. युजिट षटकार. षटकारानं स्कोर सध्या 43-43 धावा. कमी गतीने टाकलाय बॉल, खेचलाय आणि आता पोचलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा तडाखा, बुलंदी, पॉवरफुल हिट, अनस्टॉपेबल. मिस्टर MPL गणेश गायकर शो सध्या सुरू होतोय. युजिट सेकंड सिक्सर, दुसरा तडाखा, षटकार. दोन षटकार आणि सध्या धावफलक तितक्याच वेगानं फ्लाय होतं. स्कोर 49-49 धावा. अर्धशतकी भागीदारीसाठी JP जयेश मोरे, वंडरबाब मुरबाड याच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. समोर लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये खेळतात, वॅकंट एरिया, क्षेत्ररक्षक त्याच्या समोर बॉल टप्पा पडला, उचलला, तसा लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर कोसळला. आणखीन एक चांगला फटका गणेश गायकरच्या बॅट मधून. लागोपाठचे दोन षटकार आणि त्या पाठोपाठ येणारा हा चौकार. स्कोर सध्या आपण बघत आहोत 53-53 धावा. स्टील बंटू गो. अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी, ज्यामध्ये योगदान 9 बॉल 27 धाब्याचं गणेश गायकरचं, 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट, 8 बॉल 25 धाब्याचं योगदान देतो जेतू चव्हाण. यावेळेला ड्राईव्ह केल्या, समोर लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. अजय काळेकर चांगला बॅकअप येताना दिसते, चांगला थ्रो सध्या देत असताना षटक समाप्तीची होईल घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर, ज्यामध्ये भानुदा देसलेच्या विरुद्ध 19 धावा येताना पाहायला मिळाल्या. टीमची टोटल आहे आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर 54 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. 3 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट. ड्रिंक स्टॉल जाईल मैदानात. या देऊयात संधी DJ मॅडीला. टेंबरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच धनाजी दादा टोके किड्यानगरीमध्ये उपस्थित झालेत. विनंती आहे, या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. या पार्टनरशिप साठी जनमान बेलपाड 11चे टीम मॅनेजर धनाजी दादा टोके यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. स्कोर 54-54 एंड ऑफ थर्ड ओव्हर. हळूहळू आता ही पार्टनरशिप डोके डोके ठरतीये.
मसा विभाग 11 क्रिकेट संघाकरता. मिस्टर MPL गणेश गायकर 10 बॉल 28 धाब्याचं योगदान देतोय. जितू चव्हाण त्यांची सोबत देतोय. 8 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल नॉट आउट 25 धाबा त्यानंही बनवलेल्या आहेत. ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे ती विकेटची. आणि आता संघ कर्णधारानं 14 षटकात जबाबदारी दिली आहे मॅन फ्रॉम जगदंबा सासने हर्षद कापडीकडे. बॉल त्यानं सोपवलाय. अधिकचा वेग या गोलंदाजाकडे. चांगली कामगिरी ग्रामीण विभागामध्ये त्याची आतापर्यंत राहिली, पण आता व्यावसायिक स्तरावर 2 सेट बॅटर त्याच्या समोर आहेत. हे त्याच्यासाठी देखील एक चॅलेंज आहे आणि पाहिजे कशा पद्धतीने हे चॅलेंज तो एक्सेप्ट करेल. राऊंड विकेट हर्षद. पहिला बॉल लाईन इथे खराब आहे सांगतात पंच मयूर मार्केसर. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. आउटसाइड ऑफ टर्म. त्याचबरोबर गाईडलाईनला बीट करत असताना हा बॉल. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 55. 55 धाबा सध्या धावफलकावर. यानंतरचा सामना परी 11 किनवली विरुद्ध मुरबाड सिटी स्टार. दोन्ही टीम रेडी राहा. शॉर्ट बॉल यावेळेला पुल केलाय, गुल केलाय. मिस्टर MPL गणेश गायकरच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. गणेश गायकर एकोपाठोपाठ एक गोलंदाजांना उद्ध्वस्त करत असताना गोलंदाजांची मात्र या सामन्यात विचार केला तर व्यक्तिगत कामगिरी मात्र खराब राहिलेली आहे, कारण फलंदाजी भलतीच बहरली आहे मिस्टर MPL गणेश गायकरची. वाईडनं सुरुवात नंतर हर्षद कापडीच्या विरुद्ध आक्रमण षटकार. टीमची टोटल आहे 61 धावा. समोर ऑन दी अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड एक्झिक्यूट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तडाखा. बुलंदी पॉवरफुल हिट. ह्यूज हिट. षटकार. बदलापुरात या बलीत चांगलाच डंका आपल्याला पाहायला मिळाला. दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांचा. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबरीनं मित्रपक्षाने मिळवलेलं घवघवीत यश आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्याच नावानं साकारण्यात आलेली स्पर्धेचं 5वं पर्व, यावरती तुम्हा साऱ्यांना भरपूर आहे गर्व. अर्थातच दमदार आमदार चषक मुरबाड. वेलकम ऑफ सर्वांचं स्वागत आहे. दमदार आमदार चषक मुरबाड या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ऑनलाईन व्ह्यूअर्स जे आमच्या समेत जॉईंट आहे त्या सर्वांचं स्वागत. हळूहळू आता क्रीडा रसिकांची गर्दी सारिका हॉटेलच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये वाढू लागली. त्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक टीम्सला सपोर्ट करण्यासाठी आज चाहता वर्ग प्रेक्षक पाठीराखे उपस्थित झालेत. त्यांचे मनस्वी स्वागत. स्कोर 67 धावा. बॅटची बाहेरची कडा. बॉल मागे निघालाय. थर्डमॅनला चकवून फसवून डिपिस थर्डमॅन सी मार्चच्या बाहेर. आता कल्पकता दाखवली ती फलंदाज गणेश गायकरनं आणि वेगाने येणाऱ्या बॉलला फक्त दिली दिशा. चौकार. या चौकारासोबत सांघिक धावफलक 71. 71 धावा. तर वैयक्तिक गणेश गायकर 13 बॉलमध्ये नॉट आउट. 44. 44 धाब्याचं योगदान देतोय. पाहिजे तालुका आपमधील पहिल्या सामन्यात त्याचं वैयक्तिक अर्धशतक साजरं होईल का. बॅटची कडा घेत असताना बॉल मागे चालला विकेट किपरच्या बाजूला. शॉट थर्डमॅनला यश गवळे त्या ठिकाणी चांगला बॅकअप येत आहे. बॉल अडवण्यामध्ये त्यांचा प्रयत्न मात्र यशस्वी होताना दिसतोय. वाईडनं सुरुवात. लागोपाठचे 2 षटकार. चौकार आणि तदनंतर मात्र चौथा चेंडू डॉट. सुटकेचा मोकळा श्वास सध्या सोडलाय तर गोलंदाज हर्षद कापडीनं. टीमची टोटल स्थिर आहे 71. स्टील 2 टू गो. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या मार्गस्थ. फुल टॉस. समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर उपस्थित आहेत. वाईडिश मिड ऑफला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ऑन द स्टंप थ्रो देता आला नाही समीर भोईरला.
फ्रेममध्ये बॅटर नव्हते, त्याला ठाऊक होतं ही विकेट इम्पॉर्टंट होती, त्याच कारणास्तव त्यांना थ्रो दिला, पण बँक ऑन टार्गेट हा थ्रो नव्हता. एक सिंगल डाव मिळताना दिसेल. गणेश गायकरचा वैयक्तिक डाव सिंगलने पुढे सरकतोय. 15 बॉल नॉट आउट 45, 45 धाब्याचं तो योगदान देतो. 300चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. सांघिक धावफलक आपण बघत आहोत 72, 72 धावा. चौथ्या षटकाचा बॉल बाकी अजूनही एक, आणि सध्या स्टॅकर इनला पाहायला मिळतोय बॅटर बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट जितू चव्हाण, ज्यानं आतापर्यंत या सामन्यात 8 बॉल 25 धाब्याचं वैयक्तिक योगदान दिलेलं आहे. डावखुरे हाताचा हा आक्रमक फलंदाज, विध्वंसक फलंदाज नेहमीच चर्चेत असतं. व्यावसायिक क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, जितू चव्हाणचा फॅनबेस या मुरबाड टेनिस क्रिकेट जगतात फार वेगळा आहे, हे अधिक सांगायची काही गरज नाही. गोलंदाज तयार हर्षद कापडी, राऊंड विकेट. ऑन साइडला दिशा दिली आहे, गॅपमध्ये खेळतात. अलॉंग टू द कार्पेट बॉल चाललाय डीपमध्ये. बॅकअपसाठी फिल्डर मात्र उपस्थित आहेत. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. षटक समाप्तीची झाली घोषणा. एंड ऑफ फोर्थ ओव्हर. टीमची धावसंख्या 4 षटकांची अंती विदाउट एनी विकेट लॉस. 73 ऑन बोर्ड, 73 धावा धावफलकावर. चला 4 षटक एक्झॅक्ट 20 मिनिटात टाकलेली आहेत. लक्ष असू द्या. मसा विभाग 11 जरा गाय करा. अंतिम षटकासाठी जास्त वेळ आता घेऊ नका. यानंतर होणारा सामना परी 11 किनवली त्यांच्या विरुद्ध मुरबाड सिटी स्टार. दोनही संघांच्या संघ कर्णधारांना विनंती आहे, कंपल्सरी मिड इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस केला जाईल. दोनही टीम कॅप्टनला सूचना आहे, आपली उपस्थिती अनिवार्य आहे. पहिला बॉल चांगल्या लेंथवर, विकेट किपर बीट, बॅटर बीट, शॉर्ट फालेगी बीट, नशिबाची मिळते साथ. वाह क्या बात. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, स्क्रीन वर धडक मारतोय. येतो तो लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी 4 चौकार. स्कोर 77. ऑन साइडला आता हुक केला, बॉल पाठवलाय स्कोर बाउंड्रीच्या पलीकडे. जितू चव्हाण स्कोर बोर्डवर आता 6 धावा बुक केलेल्या आहेत. आणखीन एक हल्ला, जितू चव्हाण आता बरसतोय. षटकार. स्कोर 83, 83 धावा सध्या धावफलकावर. ओ लाईन पाहावी लागेल. वेस्ट ऑफ बॅट बीमर, प्रचंड वेग, पण पंचांनी आता नोचा सिग्नल केलाय. नो +4 एकूण येताना दिसतात या धावा 5. इट्स अ लकी फायफर हा पंजा. खर्चिक गोलंदाजी पहिल्या डावात खास करून आपण बघत आहोत मसा विभाग 11 क्रिकेट संघाची. नो +4 अतिरिक्त 5 धावा. स्कोर सध्या 88-88. नेक्स्ट बॉल फ्री. शॉर्ट बॉल याबलेला हुक केला, पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जितू चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक देखणा चौकार.
प्रवीणजी कुणे भाऊसाहेब सध्या ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमदार चषकाच्या माध्यमातून ते आपल्या समेत जोडले गेलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्कोर 92, 92 धावा सध्या धावफलकावर. या स्पर्धेमध्ये 125 धाब्याचा उच्चांक आपण पाहिलेला आहे ग्रामीण विभागातून आई गावदे स्पोर्ट्स आसनगाव क्रिकेट संघाकडून आणि खास करून कॅन्डीच्या बॅटमधून झंझावाती शतकी खेळी आपण ग्रामीण विभागात पाहिलेली आहे. बॅकफुट जात असताना आता कट करण्याचा प्रयत्न जाऊ दिलाय बॉल जितू चव्हाणनं. पंचांचा सिग्नल आला व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होताना दिसेल. स्कोर सध्या 93, 93 धावा सध्या स्कोर बोर्डवर. कालपर्यंत 10 हॅट्रिक आमदार चषकाच्या ग्रामीण विभागामध्ये आपण पाहिलेले आहेत. वेगवान बॉल आता पायावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय गणेश गायकरनं. पंचांचा लेग बायचा सिग्नल. स्ट्राईक आता रोटेट. स्कोर सध्या आपण बघत आहोत 94, 94 धावा. 15 बॉल 45 गणेश गायकर, 14 बॉल 44 जितू चव्हाण. स्टील टू गो. पाहायचं आता एक्झॅक्टली कुठल्या बॅटरचं वैयक्तिक अर्धशतक मात्र या सामन्यात कंप्लीट होईल. बॅटिंग तर दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त केलेली आहे. सकाळच्या सत्रात पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची मन तल्लीत मोहित त्यांनी प्रफुल्लित करून टाकलेली आहेत. चांगला यॉर्कर बरोबर बँग ऑन टार्गेट पाहायला मिळाला. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे आय थिंक या सिरीज. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून DRAची मागणी नाही आहे सिरीज. प्रथम दर्शनी तर पंचांनी इशाराचा कल कलवला होता पण आता लगेचच नकार दिलाय तो जितून. त्याला माहिती आहे बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे. वेग चांगला आहे प्रवीणकडे पण या सामन्यात पूर्णपणे गोलंदाजी सपशेल अपयशी ठरलेली आहे मसा विभाग 11ची. एकच बॉल बाकी आहे. एकही विकेट त्यांना आतापर्यंत काढता आली नाही. पाहायचं गणेश गायकरचं अर्धशतक होईल का. बॅटच्या आतली कडा बॉल मागे निघाला. शॉट फानेकला फिल्डर सागर शिंगोळे उपस्थित होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज नॉस्टॅकर एंडला बाद आहेत. हे सिरीज आउट. सो शेवटच्या बॉलवरती रनआउट होतोय गणेश गायकर. डाव पहिला संपलाय. बनल्या गेल्या धावा 94, 94 आणि दुसऱ्या डावात विजयासाठी मसा विभाग 11 क्रिकेट संघाला 95, 95 धाब्याचं मोठं टार्गेट. समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. प्रवीणनं 2 षटकं टाकली. 37 धावा त्यांना दिल्या. समीरचं 1 षटक 18 धावेचं. मानुदास हर्षद यांच्या विरुद्ध अनुक्रमे 19 धावा त्यांना पाहायला मिळाल्या. टोटल पहिल्या डावात 5 अतिरिक्त धावा. 94 धावा बनल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती गणेश गायकर धावचीत झाले, धाबाद झाले. जी एकमेव सफलता पहिल्या डावात मसा विभाग 11 क्रिकेट संघाला. 95 धाब्याचं मोठं टार्गेट. यानंतर होणारा सामना कॅप्टन उपस्थित व्हा. लगेचच टॉस होतोय. लक्ष सुद्धा परी 11 किनवली आणि त्यांच्या विरुद्ध मुरबाड सिटी स्टार. संगनायक उपस्थित व्हा. मुरबाड सिटी स्टारचे कॅप्टन उपस्थित आहेत. परी 11 किनवलेच्या कॅप्टनला विनंती असेल क्रीडानगरीत जर आपण दाखल झाले असाल, कोणी संघ कर्णधार किंवा प्रतिनिधी उपस्थित झाले असाल तर या आपण टॉस कॉबॉक्स कक्षामध्ये उपस्थित व्हा. लगेचच टॉस त्या ठिकाणी केला जाईल. पहिला डाव संपलाय. 94 धावा बनवल्या गेल्या. 95 धाब्याचं मोठं टार्गेट आणि कशा पद्धतीने रंगेल रंचेस. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल का बिघडेल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खोऱ्यात बदलाव आणि ऐकूयात दुसऱ्या सत्रासाठी व्हॉइस ऑफ टिटवाला आमचे परममित्र विश्वाजी केने यांचा आवाज. थँक्यू. आज खास करून आमच्या ऑफिशियल स्कोरर करण वारगडे यांचा वाढदिवस सोहळा. अभिचे चिंतन सोहळ्याच्या करणला सर्व उपस्थितांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या आयुष्य त्याचं निखळ आनंदमय आणि निरोगी जायो आणि त्याला उदंड आयुष्य लाभ हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना आहे. स्टे ट्यून मी तर कुठेही जाऊ नका. पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त राहिली पण आता प्रत्युत्तर कसं दिलं जाईल मसा विभाग 11 कडून हे आता पाहायचं आहे आणि या रनचेससाठी इन्व्हाइट करूयात सेकंड इनिंग मध्ये विश्वाजी केने सरांना. थँक्यू.
अमोलजी कथोरे आणि संजयजी दुर्गे या एवन जोडीच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. कालचा दिवस आपण पाहिला बेस्ट ऑफ बोर्ड शेती या संघाच्या नावावरती राहिला आणि आज तालुका हबची नक्कीच मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय मुरबाड नगरीमध्ये आणि सध्या अशा घडीला इथून मात्र धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 95.95 धावा बनवायच्यात. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक हँडला बॅटर समीर बोवे असेल, समीर भोईर असेल आणि त्याचबरोबर विक्की पारडी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल आणि गेम ऑन होते. आता मात्र पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते त्यांना भीट करून चेंडू फरारतोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चेंडूवरती दमदार आमदार चषक चौकार. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. पुण्याच्या इथे मात्र लेन खेचली होती. शॉर्ट लेंथ चेंडू होता. आडव्या बॅटने ऑन साइडला वळण्याचा प्रयत्न झाला होता बॅटर समीर चा, परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 95चं टार्गेट आणि इथून चांगल्या धावफलकावरती जोडाव्या लागतील. सुरुवात दमदार करावी लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 4 धावफलकावरती चौकाराला पहिल्या चेंडूवरती, त्याच्यानंतर राहुलने निर्धाव चेंडू फेकलाय. इथे मात्र क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक, परंतु त्याच्यावरती तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी इथे मात्र खराब पाहायला मिळाली. बॅकअप येतोय आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला आणि या 2 धावफलकावरती अंकित होतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 6 ऑन दी बोर्ड. 6 धावफलकावरती. तालुका हाफ क्रिकेट आपण पाहतोय. मुरबाड मधील अनेक मातब्बर तारे सितारे आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने ग्रामीण क्रिकेटच्या वतीनं नेहमीच या खेळाडूंना आपण पाहिलं होतं, परंतु सध्याच्या घडीला या स्पर्धेच्या वतीनं तालुका हाफच्या वतीनं इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. समीर पुणेच्या स्ट्राईकला असेल. आडव्या बॅटने ऑन साइडला घुटना टेक और सिक्सर देख मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, आमदार चषक षटकार. समीरच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहे. चेंडूने वळण जरूर प्राप्त केलं होतं, परंतु इथे आपण अगदी विचार केला तर मिड ऑफच्या क्षेत्ररक्षणाने ते परगळं आणि लगेचच चेंडूला अडवलं देखील आणि ही चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती 13 वरती जाऊन पोहोचते. 5 चेंडू आतापर्यंत फेकले, 13 धावफलकावरती. समोर आता मात्र शाखेनला बॅटर विखीला आपण पाहतोय. या षटकामध्ये अंतिम चेंडू साठी त्याच्याकडे स्ट्राईक आली आहे आणि नक्कीच जी संधी मिळाली तिचं सोनं जरूर करावं लागेल. पाठ हातातून निसटल्या. पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि हे तर प्रेम आहे बॅटवरती. जेव्हा जेव्हा आपली बॅट तुटते किंवा हातातून सटकते त्यावेळेस मात्र खेळाडूच्या मनाला वेदना देखील होत असतात आणि तेच घडलं सध्याच्या घडीला. मधाच्या आतमध्ये समीरच्या वतीनं आपण पाहिलं बॅट सुटली आणि तिथे मात्र डॉट बॉल देखील आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ नो एनी विकेट्स. टीम म्हसा विभाग.
मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल. गणेश गायकर पोहोचले होते परंतु थोडेसे दूर राहिले. प्रयत्न लाजवाब होते आणि इथे मात्र संधी देखील मिळाली होती. संधीचं सोनं करता आलं नाही आणि इथून या चेंडूवरती धावा मिळतील. त्या म्हणजेच 2 धावा आमच्या समवेत आमचे ऑफिशियल स्कोरर करण आहेत आणि करणचा आज वाढदिवस देखील आहे. आमदार चषकाच्या वतीनं आमच्या संपूर्ण समालोचन कक्षाच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शनला आपण पाहतोय. थोडीशी लेन खेचली आहे. चेंडू आपण पाहिला तर आउटस्विंग झाला आणि यशांच्या पाठीमागे मास्टर माइंड मास्टर ब्रेन गणेश गायकरला आपण पाहतोय. ओ पुढे इथे बॅटचा फेस ओपन केलाय. क्षेत्ररक्षक इथून मात्र धावतोय परंतु आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका चौकार. चौकार येतो. नशिबाची साल देखील इथून मात्र समीरला मिळते. वडव्या बॅटने ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. डीप मधून क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने येतोय. एक धाव तर कंप्लीट झाल्याने पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे कारण की दोन्ही बाजूने तितक्याच ताकदीचे खेळाडू आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगाने सध्याच्या घडीला इथून मात्र मॅच पुढे जाईल यात मात्र शंका नाहीये. सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 21 अंकावरती स्थगित आहे. ओ बॅक ऑफ द एंड चेंडूला पिच केलं. क्या बात आहे. गतीवरती इथे मात्र नियंत्रण पाहायला मिळतोय गोलंदाज दर्शनचा आणि खरा गोलंदाज तो असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. अगदी रीड करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज दर्शनला आपण पाहतोय. ओ मिस्टामिंग आहे आणि इथे स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जज करतोय. कॉटन बोर्डची भूमिका साकारली आहे. गोलंदाज दर्शनना पहिला ब्रेक तो देत असताना मधाच्या आतमध्ये समीर बॅक टू द पवेलियन. वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 21 धावा 95 बनवायच्यात आणि पुढील मॅचच्या टॉससाठी मी विनंती करीन परी 11 किनवली आणि त्याचबरोबरीनं मुरबाड सिटी स्टार अशी लढत असेल. दोन्ही संघाचे संघटक आपण सज्ज राहा. आपण नक्कीच या षटकाच्या अखेरीस टॉस करणार आहोत कारण की 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक देखील घेणार आहोत आणि ड्रिंक्स ब्रेक मध्येच इथे मात्र आपण टॉस करणार आहोत. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. दोन्ही संघाच्या संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. जवळ मागच्या दिशेनं 3ऱ्या षटकाला सुरुवात होत्या आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च राहुल वरती जबाबदारी असेल. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये योगेश दाखल झाला. ओ फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने फ्लिक केला. फ्लिक ऑन द रेस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. थैंक यू ले बेटा अभी ये गाना भी सुनना पड़ेगा. क्या बात है. अरे सध्याच्या घडीला आपण पाहतोय रेसच्या माध्यमातून कुठला माणूस कधी स्टार बनेल हे सांगता येत नाहीये आणि या संगीताने देखील आता मात्र रील्स वरती जर आपण गेला इंस्टाग्राम जर ओपन केलं तर 2-3 रील्स स्क्रोल केल्यानंतर स्वप्नील लगेचच हा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळतोय. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. ओ लेन खेचली आहे परंतु त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न होता. अनसक्सेसफुल ठरला आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहुलच्या वतीनं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. कमालीची गोलंदाजी सुरुवात केली होती गणेश गायकर आणि त्याच्या सोबतीनं याचा बॅटर जितू चव्हाणने चांगली इनिंग साकारली. 95 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि तथा मात्र गोलंदाज देखील चांगली आक्रमकता
दाखवतायत. आणखी एक निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक सलगचा तिसरा चेंडू डॉट. संघाशी आपण बांधणी पाहिली तर नक्कीच चांगल्या पद्धतीची बांधणी पाहायला मिळते सध्याच्या घडीला. आज इतके चांगले फलंदाज आपण पाहतोय या बेलपाडा 11 संघाच्या वतीने, तितके चांगले गोलंदाजांचा भरणा देखील या संघामध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र शॉर्ट मध्ये चेंडू आहे, परंतु मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतो आहे आणि ते वेल जज. आणखी एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 मध्ये आतमध्ये फलंदाज विकी बॅक टू द पवेलियन. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सागर आलाय आणि तदरम्यान इथे मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तिथे मात्र टॉस देखील केला जाईल. चला आपण टॉस करूयात. पुढील सामना आपण पाहणार आहोत परी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट मुरबाड सिटी स्टार्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघादरम्यान आपण करतो टॉस. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. चला टॉस साठी या दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करूयात. मुरबाड सिटी स्टार्स आणि त्यांच्या अगेन्स्ट परी 11 अशी नेक्स्ट मॅच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी असेल. येस मॅच ऑन देखील होतोय. पहिला चेंडूवरती पुल केला, हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र पाठवून दिलाय लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं सीमारेषा पार. 4. चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक येत आहेत अगदी लॉंग ऑन मधून. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र अलवार गतीने जात असताना 30 धावा धावफलकावरती जिंकण्याचं समीकरण. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायच्या तब्बल 65 धावेंचं अजूनही अवाढव्य लक्ष आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीला 4थ्या षटकामध्ये गोलंदाज केतनला आपण पाहतोय. सागर स्ट्राईक हँडला सज्ज. स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बाहुबली स्ट्रोक, दमदार आमदार षटकार. अगदी आपण पाहिलं तर नक्कीच व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये हाफ ट्रॅकर चेंडू पाहिला, त्याच्यावरती आडवा बॅटने ऑन साइडला हफाई सफर केलं सागरनं. बाहुबली स्ट्रोक होता. ताकदीचा वापर, ज्याप्रमाणे शरीर एष्टी आणि त्याचप्रमाणे इथे मात्र चेंडूला सीमा रेषेची सफर त्याने घडवून आणली. अगदी चेंडू तिथे हरवला देखील. नवीन बॉल आता मात्र मधाच्या आतमध्ये दिला जाईल, परंतु सध्याच्या घडीला या षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
चांगली बॅटिंग इथून मात्र सागर देखील करतोय, परंतु थोडासा उशीर जरूर झाला, कारण की 95 धावा बनवायच्या होत्या. सुरुवातीपासून दमदार इनिंग साकारणं गरजेचं होतं. 3 चेंडूंचा केलं अजूनही शिल्लक आहे षटकातील आणि केतन पुनश्च मार्गस्थ होतोय. समोरायचं बॅटर सागर, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता. ओ बॅटची लिडिंग एज आणि इथे चांगला झेल देखील टिपला. फलंदाज बाद, सागरच्या खेळीचा अंत. थँक्यू डीसी. वेळ आपल्याकडे थोडासा असेल, आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. यस, टॉस उडवून घ्यायचा. कॅमेरामॅन टॉस बॉक्स देखील कव्हर करतील आणि दोन्ही संघादरम्यान आपण करतोय इथून मात्र टॉस. एका बाजूला मुरबाड सिटी स्टार्स आणि दुसऱ्या बाजूला परी 11 अशी ही लढत असेल आणि टॉस जिंकला इथून मात्र परी 11 किनवली या संघानं. त्यांचा इथे मात्र निर्णय अंशापर्यंत येणं बाकी आहे. संघनायक, आपण निर्णय अंशापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच. आता मात्र आपण पाहिलं तर थोडंसं बाकफुटला जात असताना मधाच्या आतमध्ये टीम म्हसा विभागला आपण पाहतोय, कारण की बेलपाडा 11 संघाची धावसंख्या देखील चांगली बनली आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण प्लेईंग 11ची लिस्ट आमच्या नक्कीच ऑफिशियल स्कोररकडे पोहोचवायची. प्लेईंग 11 आपण द्या आमच्या स्कोररकडे. ओ इथे मात्र पुनश्च आडव्या बॅटने ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तत्पूर्वी इथे हा चेंडू येतोय डॉट. 36 धावा फलकावरती आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू आहे. बॅकफुटला जात असताना मधाच्या आतमध्ये म्हसा विभाग संघ, कारण की येथून धावा येत नाहीये. कीर्तन देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो, रायसिंग यांचा प्रायझिंग ऑस्ट्रिकच्या बाहेर. पंचांचा आता व्हाईटचा इशारा येतोय. यस, चॅलेंज केले अंपायर्सच्या डिसिजनला. चेक केलं जाईल टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू दिला गेलाय आणि त्याचा युटिलाइज इथे मात्र केला जातोय, कारण की टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा इथे मात्र चांगला उपयोग. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स वाईट. आता रिव्ह्यू इथून गमावलेला, एकच रिव्ह्यू होता तुमच्याकडे, तो तुम्ही गमावलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय, त्याच्यावरती बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑनला सज्ज, धाव घेतली देखील नाहीये, कारण की दोन्ही बॅटर्सला आता मात्र कळून चुकलाय की आता फार उशीर झालाय. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम म्हसा विभाग. गोलंदाज तयार. अंतिम षटकामध्ये तेच थरार गोलंदाजी सागरला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये, आणि इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव येतोय. 37 धावा धावफलकावरती आता फार उशीर झालाय, कारण की आता फक्त 5 चेंडूंचा खेळ उरलाय. विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर केली टीम बेलपाडा 11 संघाने, कारण की त्याच्यामध्ये खारीचा वाटा राहिला गणेश भोईर आणि त्याच्या सोबतीनं जितू चव्हाणचा. आक्रमकता दाखवली. इथे मात्र फटका दमदार आहे, उंची जास्त, आणि इथे हो व्हॉट अ कॅच, वर्ल्ड जजमेंट, कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज योगेश होतोय बाद.
चांगला झेल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आता 37-37 धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये भानुदासला आपण पाहतो स्ट्राईक हँडला आज सज्ज असेल. 4 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला. ओ बॅटची लिडिंग एज होती. यष्टीरक्षक बीट, शॉट थर्ड बीट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 41-41 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक असेल आणि गोलंदाज सागर पुनश्च सज्ज होतोय. ओ आता बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. पंचांनी येथे नो घोषित केला. आय थिंक ओव्हर स्टेपिंगचा हा नो असावा आणि त्या अनुषंगाने पंच यस आम्हाला सूचना देखील देत आहेत की ओव्हर स्टेपिंग होती. त्या अनुषंगाने पंचांनी नो दिलाय. मयूर मार्के सरांना आपण पाहतोय या पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या सोबतीनं आपण वर्मा सर देखील आपण पाहतोय सलग या स्पर्धेमध्ये. या दोन्ही पंचांनी कमालीची कामगिरी केली. त्यांचं देखील कौतुक असेल. इथे अपड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर शॉट पॉइंटला सज्ज होते आणि इथून एकच धाव मिळेल. एकेका धावेने आता मात्र फारसा फरक पडणार नाही कारण की आता मात्र वेळ निघून गेली आहे. कारण की आता 95चं टार्गेट होतं. 43 धावा सध्याच्या घडीला बनल्यात आणि 2 अंतिम चेंडू इथून मात्र शिल्लक असेल. परी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट मुरबाड सिटी स्टार अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. संघाने सज्ज राहायचा. पुनश्च विकेट करण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडल्या. पंचांचा वाढीचा इशारा. अजूनही वाट पाहावी लागेल कारण की अवांतरच्या स्वरूपाने आता मात्र धावा बनतायत. सागरला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये परंतु पॉवरफुल बॅटिंग पॉवर हिटिंग केली गणेश गायकर आणि जितू छब्बाणी आणि त्यांच्या जोरावरती आता मात्र विजयाची दिशा आपण पाहिली. 45 धावा बनवल्या गणेश गायकरनं. 44 धावा बनवल्या जितून आणि इथे मात्र हा चेंडू आला डॉट. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज झालाय. ओ फुलटॉस चेंडू पंचांनी बीमर घोषित केला. बीमर घोषित केलाय. वाट पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. चेंडूला अडवतील फेकी करतील. तत्पूर्वी इथे मात्र 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता हा अंतिम चेंडू फ्री हिटचा वादाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 44 बनल्या आणि सध्या 46 बनल्या. यस 46 बनल्या आणि अंतिम चेंडू आता मात्र शिल्लक राहिला या इनिंग मधील आणि या मॅच मधील. ओ इथे शेवट गोल करण्याचा प्रयत्न झालाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक स्वतः जज करतोय. वेल जज आणि इथे मात्र विकेट्स नसणार आहे कारण की हा फ्रीटचा चेंडू होता. त्या अनुषंगाने इथे मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकला टीम बेलपाडा 11 संघानं. बेलपाडा 11 संघाचा खूप खूप अभिनंदन. त्यांच्या पाकरचं देखील अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल चांगला खेळ केल्याबद्दल मसा विभाग संघाचं देखील भरभरून कौतुक. मॅन ऑफ द मॅच 45 धावांच्या क्रमक इनिंग गणेश गायकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच समानकरी. ॲज पर शेड्यूल आपल्या मॅचेस होणार आहे त्या अनुषंगाने विजयी संघाने कुठेही जाऊ नका कारण की आज अंतिम दिवस आहे. सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने विनंती असेल टीम बेलपाडा 11 संघाला की आपण कुठेही जाऊ नका. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि मसा टीमचं देखील आम्ही भरभरून कौतुक करू कारण की चांगली फाईट त्यांनी देखील केली. चांगला खेळ त्यांनी खेळला परंतु धाबा अधिक्षा बनल्या होत्या. त्या अनुषंगाने कुठेतरी पराभवाच्या